महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पनवेल शहरातील तळोजा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। केवळ 150 रुपयांच्या मेंटेनन्स वाढीच्या वादातून रहिवासी सोसायटीत कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात पिता पुत्र गंभीर जखमी झाले असून तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत। पनवेलमधील तळोजा परिसरातील MM ॲव्हेन्यू गृहनिर्माण सोसायटीत ही एक गंभीर घटना घडली आहे। सोसायटीच्या मेंटेनन्स रकमेत सुमारे 150 रुपयांची वाढ करण्यात आली होती। मेंटेनन्सचे काम पाहणारे दिनेश नाविक यांनी संबंधित रहिवाशांकडे वाढीव रकमेची मागणी केली, मात्र जुन्याच दराने पैसे देण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की संशयित आरोपीने तीक्ष्ण हत्यार कोयत्याने दिनेश नाविक व त्यांचा मुलगा देवा नाविक यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात पिता पुत्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डॉक्टरांनी त्यांची प्रकृती निरीक्षणाखाली ठेवली असल्याची माहिती मिळत आहे। घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अंतर्गत जीवघेणा हल्ला, दुखापत व शस्त्र वापरासंदर्भातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। भरवस्तीत रहिवासी सोसायटीत घडलेल्या या प्रकारामुळे तळोजा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। किरकोळ आर्थिक वाद इतक्या टोकाला जाऊ शकतो, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। गृहनिर्माण सोसायटींमधील अंतर्गत वाद सामोपचाराने किंवा कायदेशीर मार्गाने सोडवावेत। कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। किरकोळ कारणावरून वाढत चाललेली हिंसक प्रवृत्ती ही एक चिंतेची बाब बनली आहे। नागरिकांनी संयम बाळगून वाद कायदेशीर मार्गाने सोडवावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पनवेल।